नमस्कार, मी किरण राठोड. संजीवन मंत्रमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर आत्महत्येचं प्रमाण फार वाढतंय, ही गंभीर बाब आहे आणि म्हणूनच यावर मात करण्यासाठी आजचा आपला विषय आहे लामाफेरा हीलिंग, वैज्ञानिक दृष्टिकोन. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर सत्येंद्र शुक्ला. सुरुवातीला आपण डॉक्टरांचं स्वागत करूयात. डॉक्टर, स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार मॅडम. याआधी डॉक्टरांची ओळख थोडक्यात मी करून देते, कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. मात्र डॉक्टर सत्येंद्र शुक्ला लामाफेरा आंतरराष्ट्रीय भारतातील सर्वात मोठे आणि प्रथम ISO प्रमाणित लामाफेरा हीलिंग रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरचे संस्थापक आहेत. जर्नी ऑफ सिग्नेचर टू ऑटोग्राफ, त्याचप्रमाणे द मिरलेक्स ऑफ 7 चक्र या पुस्तकाचे ते लेखक देखील आहेत. 2006 पासून सुमेरू इन्फो सिस्टम्स सॉफ्टवेअर कंपनीचे ते व्यवस्थापकीय संचालक देखील आहेत. त्यांनी 20 HIV मुले दत्तक घेतलेली आहेत आणि त्यांच्या वैज्ञानिक आणि शैक्षणिक गरजांमध्ये सामाजिक जबाबदारी म्हणून योगदान दिलेलं आहे. 5 वर्षांपासून स्पर्श बलग्राम, खरं तर या ममता फाउंडेशन पुणेमधील 35 HIV मुलांचा देखील स्वीकार केलेला आहे. त्या आत्महत्यामुक्त भारत चळवळीचा अग्रगण्य आहेत, जो लोकांना नकारात्मक आत्महत्या विचारांमधून बाहेर आणण्यासाठी कार्य करतो. त्यांनी भारतातील 5000हून अधिक लोकांना लाईफ ट्रान्सफॉर्मेशन हीलिंग वर्कशॉपच्या माध्यमातून प्रशिक्षण देखील दिलेलं आहे आणि बरं देखील केलंय. त्याचबरोबर हॅकिस ग्रुप, पवार पब्लिक स्कूल, DY पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, MIT पुणे, त्याचप्रमाणे MIT मुंबई, सेन्सर, त्याचप्रमाणे बजाज अलायन्स या बराक खरं तर अभियांत्रिकी इत्यादींचा समावेश आहे. त्यानं 2017 मध्ये आणि त्याचप्रमाणे 18 मध्ये देखील 2दा लामाफेरा आध्यात्मिक आणि समय वैद्यता पुरस्कार देखील जिंकलेला आहे. तुम्हालाही याविषयी काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. चला तर मग या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. खरं तर डॉक्टर, तुम्ही याआधी देखील मुलाखत दिलेली आहे, हिंदीमध्ये दिलेली आहे, इंग्लिशमध्ये देखील दिलेली आहे, मात्र पहिल्यांदाच तुम्ही मराठीत मुलाखत देताय. कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय आणि मला अभिमान आहे की मी महाराष्ट्रामध्ये मराठी बोलू शकतो. आणि जेव्हा आपण कुठल्याही गोष्टी बोलायला सुरुवात करतो की मराठी असं कुठली भाषा, तर ऑडियन्स जे आपल्याला ऐकतात ते आपले इंटेन्शन आणि हृदयापासून किती बोलतो त्याच्यावर त्यांचं लक्ष जास्त असतो ना की व्याकरण आणि कुठला लँग्वेज आहे. तर हीलिंग म्हणजे नेमकं काय आहे? हीलिंग म्हणजे आपलं शरीर पंचमहाभूताने निर्माण झालेलं आहे. तर पंचमहाभूताला बॅलन्स करणं म्हणजे हीलिंग असते. आपले पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश हे शरीरामध्ये असते आणि त्याला बॅलन्स करणं म्हणजे हीलिंग असतं. बरोबर. मग वैयक्तिक आयुष्यात खरं तर आर्थिक आणि शारीरिक अशा मानसिक समस्या देखील उद्भवतात. यावरती कसं काय परिणाम पडतो याचा? खूप चांगला प्रश्न आहे. जेव्हा आपले पंचतत्व अनबॅलन्स होतात तेव्हा हे सर्व इश्यूज सुरुवात होतात. ते आर्थिक असो, सामाजिक असो, नातेसंबंध असो. त्यावेळी माणूस खूप कन्फ्यूज होतो की नेमकं मला झालं तरी काय आणि कसं त्याचा बाहेर मी पडायचं. तर कोणी त्याला म्हणतं की अरे तुम्हाला ब्लॅक मॅजिक आहे, तुम्ही धागे तावीज घाला. तर कोणी म्हणतं की नाही, तुमचं ग्रह नक्षत्र काम करत नाही, तुमचं प्लॅनेट्स बरोबर नाही. तर कोणी म्हणतं तुमच्या घराची दिशा बरोबर नाही. तर कोणी म्हणतं की तुमचे स्पेलिंग मिस्टेक्स आहेत, तुम्ही हे चेंज करा, ते चेंज करा. पण भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी एक गोष्ट सांगितली होती की सर्व समस्याचे कारण आणि निवारण ते तुमच्या शरीरामध्येच आहे. आणि त्यालाच आपण चक्रस म्हणतात. तर जेव्हा हा चक्रस बॅलन्स होतो तेव्हा आपण सर्व समस्यापासून आपण बाहेर पडू शकतो आणि हीलिंग या चक्रांवरच काम करायला सुरुवात करते. पण सर, कधी कधी असं होतं की बऱ्याच लोकांना देखील अशी समस्या असते. कधी कधी असं वाटतं की जगूच नाही आणि मरणाच्या वाटेकडे ते जातात, आत्महत्या करतात. नेमकं यामागचं कारण काय आहे? आता तर जर आपण आत्महत्याकडे जर पाहायला सुरुवात केली तर त्यांचा अनाहत चक्र ब्लॉकेज जेव्हा होतो, अनाहत चक्रचा आणि मूलाधार चक्रचा, तर माणसाकडे डिप्रेशन, स्ट्रेस हे खूप प्रमाणावर यायला सुरुवात होते. तर हे सर्व पाहूनच मी या हिलिंगच्या क्षेत्रामध्ये एंट्री झाले की आपण आत्महत्येला कसं थांबवू शकतो, एका माणसाला स्ट्रेसचं बाहेर कसं काढू शकतो किंवा डिप्रेशन पासून बाहेर कसं काढू शकतो. तर हिलिंग या पूर्ण कामामध्ये आपल्याला सहकार्य करते. बरं सर, मग तुम्ही आता चक्राचा उल्लेख केला सरांनी. सर, चक्र म्हणजे नेमकं काय आणि ते किती, त्याची संख्या किती असते नेमकी? आपल्या शरीरात जर पाहिलं गेलं तर 114 चक्रास आहेत, 114. त्यामध्ये 7 प्रमुख चक्रास आहेत. आणि थोडक्यात जर सांगायला गेलं तर चक्राचं महत्व कसं, जसं की कोणाला पैशाचा त्रास आहे तर त्याचा मूलाधार चक्र ब्लॉक्ड आहे, त्याच्यावर लोड खूप पैशाचा वाढलेला आहे, तो पैसा परत करू शकत नाही. सेकंड आहे की कोणामध्ये ॲडिक्शन झालेलं आहे, ड्रग्स ॲडिक्शन, अल्कोहोलचं ॲडिक्शन, सेक्स ॲडिक्शन, तर त्याला आपण कसं बाहेर आपण काढू शकतो. तर स्वादिष्ठान चक्र त्याचा बॅलन्स असायला पाहिजे. कुठल्या माणसामध्ये अँगर खूप निर्माण होते, त्याचा विल पॉवर आणि कॉन्फिडन्स खूप खाली जाते, ॲसिडिटी, गॅस, कॉन्स्टिपेशन वाढत चालतो,
किडनीचा इश्यू येतो तर त्याचा मणिपूर चक्र, सोलार प्लेक्सिस त्याला म्हणतात, तो डिस्टर्ब झालेला असतो. ओके. डिप्रेशन येणं, लोनलीनेस वाटणं, एकटेपणा जाणवणं, सेपरेशन होणं, ब्रेकऑफ होणं, त्याच्यानंतर डायव्होर्सचे केसेस जे येतात ते हा चक्र अनबॅलन्स झाल्यामुळे व्हायला सुरुवात होते. कधी कधी माणसांना खूप काही गोष्टी बोलायचं असतो पण ते बोलू शकत नाही कारण त्यांचा थ्रोट चक्र ब्लॉक असतो. आपण भविष्यामध्ये काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, तो माणूस योग्य आहे की योग्य नाही हे आपल्याला कधी कधी कळत नाही. कुठल्या तरी बिझनेसमध्ये जातो, नंतर ते सोडून जॉबमध्ये जातो, बिझनेसमध्ये येतो, पार्टनरशिप तुटते, कारण आपल्याला कळत नाही की आपलं जे डिसिजन घेत आहे ते बरोबर आहे की नाही. त्याचा कारण आहे की आपलं थर्ड आय चक्र अनबॅलन्स्ड आहेत. मेडिटेशन न करणं किंवा मेडिटेशनमध्ये मन न लागणं, किंवा आपण मंदिरामध्ये जातो पण आपली कुठली इच्छा पुरी होत नाही, कुठल्याही आपण स्तुती करत देवाची प्रार्थना करत आहे पण आपलं प्रार्थना स्वीकार न होणं, तर याचं म्हणजे की आपलं सहस्त्राधार चक्र अनबॅलन्स्ड आहेत. तर हे सर्व 7 चक्र जेव्हा बॅलन्स होतात तेव्हा माणसाचे सर्व इश्यूपासून तो बाहेर जायला सुरुवात होते. बरं, मग सर आता तुम्ही 7 चक्र सांगितली तर ते थोडंसं स्पष्टीकरण द्याल का, कशा प्रकारे ती 7 चक्र आहेत? म्हणजे आता या पुस्तकामध्ये मिरॅकल ऑफ चक्रास हे जे माझे पुस्तक आहे त्यामध्ये मी सर्व डिटेल तर आपल्याला दिलेलंच आहे की 7 चक्र काय, त्यांना आपण कसं बॅलन्स करू शकतो. आणि थोडक्यात मी सांगतो की चक्रास कुठल्या माणसाचं बॅलन्स आहे, कुठल्या माणसाचं अनबॅलन्स आहे, आपण कसं ओळखू शकतो. जसं मी काही इश्यूचं सांगितलं की हे इश्यू तर एक आहेच. एक चक्रास ज्या माणसाचा बॅलन्स असतो त्या माणसाचं मध्ये नेहमी तो आनंदी असणार, तो नेहमी ब्लिसफुल असणार, तो नेहमी देशासाठी समाजासाठी काहीतरी दिवसभर विचार करत बसणार, तो काहीतरी त्याच्यावर काम करायला सुरुवात करणार, तो दुसऱ्यासाठी एक मोटिवेशन होणार, प्रोत्साहन देणार. आणि ज्या माणसाचे चक्रास निगेटिव्ह असतात किंवा अनबॅलन्स असतात तो नेहमी स्ट्रेसमध्ये असणार, तो नेहमी स्ट्रेसचे अलावा त्याच्यामध्ये खूप कॉन्फिडन्स लेवलचे खूप कमी होणार, आत्महत्याचे विचार करणे, नकारात्मक विचार करणे, हे सर्व गोष्टी व्हायला सुरुवात होतात. आणि चक्रास अनबॅलन्स का होतात, कसे होतात? फक्त त्याचे पास करणं आहेत. तुमचं डाएट कसं आहे, लाईफस्टाईल कशी आहे, संगत कसं आहे, तुमच्यावर संस्कार कसे केले गेले आहेत, तुमचे विचार स्वतःबद्दल कसं आणि दुसऱ्याबद्दल कसं आहे. जर तो नकारात्मक असेल आणि ही सर्व परिस्थिती नकारात्मक असेल तर माणसाचं चक्र आपोआप ब्लॉक व्हायला सुरुवात करतात. आता जंक फूड खाणं, नकारात्मक गोष्टी ऐकणं, नकारात्मक गोष्टी बोलायला सुरुवात करणं, तो इफेक्ट आपल्या चक्रावर करत आहे. चक्र ऑटोमॅटिकली निगेटिव्ह होत नाही, ऑटोमॅटिक ब्लॉक होत नाही. आपण आपले विचार त्याला कारणीभूत ठरतात, आपले संकट कारणीभूत ठरतात, आपले लक्ष कारणीभूत ठरतात. म्हणजे आता खाण्यापिण्याच्या देखील गोष्टी यावरती परिणाम करतात. म्हणजे कोणकोणत्या नेमकी अशा गोष्टी आहेत की ज्याचा आपल्याला खरं तर नुकसानच होतं हे चक्रावरती परिणाम होणं? म्हणजे बरेच काही गोष्टी आहेत. आता एक सोपं गोष्टी का की लोक खूप उशिरा उठायला सुरुवात करतात, 8 वाजता 9 वाजता. त्याच्यानंतर ते कोल्ड्रिंक्स घेणं जे की त्यांच्या शरीरासाठी हितकारी नसते, त्यांचं मग निगेटिव्ह बोलणं दुसऱ्याबद्दल, जंक फूड खाणं, अर्धी रात्री त्यांचे जेवण करणं, तर हे सर्व कुठे परिणाम करणार? आपल्या चक्रावरच करणार. आणि त्याची सुद्धा एक क्षमता असते, लिमिटेशन असते. आणि जेव्हा तो ब्लॉकेज होतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये इश्यू यायला सुरुवात होते. तर या चक्रांना बॅलन्स करण्यासाठी मग लामाफेरा हिलिंग आहे. बरं, सर लामाफेराबद्दल जाणून घ्यायचंच आहे. मात्र तुम्ही आता म्हणालात की चक्राचं संतुलन असंतुलन म्हणजे बॅलन्स मिसबॅलन्स असतं, म्हणजे ते नेमकं कसं असतं? म्हणजे तुम्ही आता सांगितलंच, मात्र ते सविस्तर आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे. जसं की बॅलन्स चक्रास आता मी म्हटलं की तो माणूस नेहमी आनंदी असतो. बरोबर. बॅलन्स चक्राचा माणूस आनंदी तर असतोच, आनंदीच्या शिवाय त्या माणसाला देशाबद्दल, समाजाबद्दल खूप जास्त प्रेम असतो आणि त्यामध्ये तो 100% तो योगदान त्यामध्ये करायला सुरुवात करते. तो फक्त स्वार्थ सिद्धी करत नाही की मी आणि माझी फॅमिली, मी आणि माझा परिवार, तो कधीच विचार करणार नाही. एक चक्र बॅलन्स माणसामध्ये एक संताची आणि एक देशप्रेमाची भक्ती नेहमीच निर्माण होते. ओके, म्हणजे सर आता तुम्ही उल्लेख केलात लामाफेराचा, म्हणजे लामाफेरा नेमकं काय आहे आणि त्याचा कशा प्रकारे आपल्या जीवनावरती परिणाम होतो? लामाफेरा 2 शब्दांनी तयार झालेला आहे. लामा म्हणजे गुरु, तिबेटमध्ये त्याला गुरु म्हणतात. फेरा म्हणजे टेक्निक. तर भगवान बुद्धांनी 2,500 वर्षापूर्वी ते 4.5 लाख मंत्राचा उपयोग व्हायचा, त्यावेळी लोकांनी ते हील करायचे. ते एक हीलर सुद्धा होते. आणि ते 4.5 लाख मंत्र ते नंतर ते सिम्बलमध्ये कन्वर्ट झाले. महर्षी शिवालिकने त्या सिम्बलमध्ये त्याला कन्वर्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर बरेच लोकांचं त्यामध्ये योगदान झालेलं आहे. लामाश्री मंडोसा, SK सैनी, या सर्व लोकांमुळे ते भारतामध्ये पर्यंत पोहोचलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्यामध्ये रिसर्च केलं,
की पुढे आपण त्याला कसं घेऊ जाऊ शकतात. तर यामध्ये सिम्बल जे वापरले गेलेलं आहे ते सिम्बल जेव्हा चक्रासवर ड्रॉ केलं जातं तर त्याची फ्रिक्वेन्सी, त्याची एनर्जी चेंज होते आणि डिटॉक्सिफिकेशन व्हायला सुरुवात होते, निगेटिव्ह ब्लॉकेजेस सुरुवात होते. जसे कोणाला कॉन्स्टिपेशन, ॲसिडिटी आहे आणि त्याला खूप राग सुद्धा येतो, छोटे छोटे गोष्टीवर त्याला खूप लवकर इगो हर्ट होतो. तर जर त्या चक्रासवर ते लामाफेराचं सिम्बल जर आपण ड्रॉ केलं तर तो माणूस लगेच आपोआप हळूहळू तो पॉझिटिव्ह काम व्हायला सुरुवात होते, त्याची डाएटवर कंट्रोल यायला सुरुवात होते, त्याचा हेल्थवर परिणाम होतो आणि तो स्वस्थ जगायला सुरुवात करतो. तर त्यामध्ये सिम्बल्स असतात. तर लामाफेरामध्ये सुद्धा 2 लेवल असतात. एक असते हिलर्स लेवल, मास्टर लेवल त्याला म्हणतात, दुसरं असतं टीचर लेवल. तर हिलर्स लेवल म्हणजे की तुम्ही स्वतः शिकू शकता आणि शिकल्यानंतर तुम्ही दुसऱ्यांना हिलिंग देऊ शकता. टीचर लेवल म्हणजे की तुम्ही शिकला आणि दुसऱ्यांना सुद्धा शिकवू शकता. तर या दोघांमध्ये 1 वर्षाचा गॅप असतो की लगेच तुम्ही दोन्ही लेवल एकाच वेळी करू शकत नाही. तर हिलर प्रत्येक माणूस होऊ शकतो. नक्कीच लामाफेराबद्दल अजून देखील आपल्याला माहिती घ्यायची आहे, मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण चर्चा करतोय लामाफेरावरती सविस्तर माहिती देत आहेत डॉक्टर. लामाफेराविषयी सविस्तर आता माहिती सांगा. लामाफेरा जे हिलिंगचे मी मेथड सांगितलेलं आहे ते हा हिलिंग कोणीही शिकू शकतो. ओके. ज्याचे वयस 18 वर्षाचा अबव असेल तो शिकू शकतो हिलिंग. नंबर दुसरा की हिलिंग शिकल्यानंतर त्यामध्ये काय पथ्य पाळावं लागतो. हो, पथ्य पाळावंच लागतं. कुठल्याही गोष्टीला डिसिप्लिन एक गोष्ट लागते. तर लामाफेरामध्ये डिसिप्लिन खूप स्ट्रिक्ट आहे की तुम्हाला ते डिसिप्लिन एक इझिली आपण फॉलो करू शकतो. किती मिनटं लागतात आपण जर स्वतःला हिलिंग दिलं तर किंवा दुसऱ्यांना हिलिंग दिलं तर तो आपल्याला फक्त 10 मिनटंच लागतो स्वतःला जर आपण हिलिंग देत असेल तर. यामध्ये नेमकं कुठले सिम्बल वापरलं जातं. तर सिम्बल्स आपण जेव्हा त्यांना दीक्षा दिली जाते, हा प्रोसेस दीक्षाने येतेच आणि डिस्टन्सने शिकवलं जात नाही. तर ह्या आपण जेव्हा त्याला दीक्षा देतो तेव्हा सिम्बल दिलं जातं दीक्षामध्ये. तो सिम्बलचा वापर करून तो आपल्या बॉडीच्या चक्रावर स्वतःचा ड्रॉ करू शकतो आणि दुसऱ्यांचा, आणि त्याच्यामध्ये फरक दिसायला सुरुवात होते. कमीत कमी 3 दिवसापासून तर 21 दिवसाच्या अंतरालमध्ये त्या डिफरन्स यायला सुरुवात दिसते. त्याच्या बॉडीमध्ये, त्याच्या ॲटिट्यूडमध्ये, त्याच्या बिहेवियरमध्ये आपोआप चेंजेस व्हायला सुरुवात होते. अच्छा सर, नक्कीच खूपच इंटरेस्टिंग असा हा विषय आहे आणि जर मला देखील करण्याची खरं तर खूप इच्छा झाली आहे. कशा प्रकारे करता येईल हे प्रोग्राम आपल्याला? आपण 2 प्रकारे करू शकता. हिलिंग तुम्ही स्वतः घेऊ शकता अनुभव करण्यासाठी की खरं आपल्यावर काम करतो की नाही. दुसरं म्हणजे तुम्ही शिकू शकता. आता आमचं एक वर्कशॉप होणार आहे मुंबईला 3 मार्चला मुंबईमध्ये. तिकडे आम्ही शिकवणार आहे की तुम्ही स्वतःला कसे हिलिंग देऊ शकतात आणि दुसऱ्यांना कसं शिकवू शकतात. आणि जर हिलिंग घ्यायचं असेल तर तुम्ही हिलिंग सुद्धा घेऊ शकतात. 1 तास त्यामध्ये लागतो की 1 तासमध्ये तुम्हाला योगा शिकवलं जातं, मेडिटेशन शिकवलं जातं, कुठला डाएट घ्यायला पाहिजे ते शिकवलं जातं. हा संपूर्ण हॉलिस्टिक अप्रोच आहे. तर लामाफेराला आपण सायन्स बियॉन्ड सायन्स म्हणू शकतो याला, की हा विज्ञानाच्या पलीकडे आहे. ओके. तर ते आपण त्या प्रकारे आपण शिकू शकता. ओके सर, नक्कीच हिलिंग प्रशिक्षणाचे बरेच सेंटर आहेत तुमचे. नेमके कुठे कुठे ते आपल्या प्रेक्षकांना सांगाल? आमचे सेंटर्स जे आहेत ते इंडियामध्ये 6 सिटीजमध्ये आहेत. मुंबई, बँगलोर, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता. तर या सेंटर्समध्ये आहेत. तिकडे फक्त हिलिंग दिलं जातं आणि हिलिंग आपण जे शिकवतो ते फक्त पुण्यामध्ये शिकवतो जास्त. आणि दुसऱ्या सिटीजमध्ये 3 महिन्याच्या आतमध्ये आपण जातो एव्हरी 3rd मंथ आणि तिकडे आपण शिकवलं जातं. जसं आपण मुंबईमध्ये आता घेणार आहे 3 तारखेला, बरं, तर ते मुंबईमध्ये होणार आहे. ओके सर, आणखीन एक तुमचं मोठं सेंटर असं येत आहे वाटतं, ते कुठे आहे त्याबद्दल सविस्तर काय? बरेच लोकांना त्याबद्दल उत्सुकता खूप आहे. लामाफेरा हिलिंग मॉनेस्ट्री हा भारतातला सर्वात मोठा हिलिंग मॉनेस्ट्री येत आहे आणि त्या मॉनेस्ट्रीमध्ये आमचा एकच उद्देश आहे की लोकांना हिलिंगचं संपूर्ण इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे. जे काही हिलिंगची इन्फॉर्मेशन त्यांना भेटतात किंवा जे करतात ते हाफ लेवलचं असतात आणि कमर्शलाइज्ड झालेलं आहे. तर हिलिंग म्हणजे काय असतो ते लोकांना आधीच कळत नाही. हिलिंग म्हणजे असं नाही फक्त मी सिम्बल घेतलं आणि तुम्हाला दिलं, नाही. हिलिंग म्हणजे तुमच्यामध्ये कुठली क्वालिटीज असायला पाहिजे जे हिलरची. जसं तुम्ही लामाफेरा हिलिंग शिकत आहे आणि तुम्हाला भगवान बुद्धचे
पंचशीलच माहीत नाही. तुम्ही हिलिंग शिकत आहे पण मला 8 फोल्ड पाथ काय आहे त्यांनी शिकवलं तेच आपल्याला माहीत नाही. 8 फोल्ड पाथ शिकलं पण आपण त्याला इम्प्लिमेंटच केलं नाही तर आपण हिलर कसे होऊ शकतो. फक्त सर्टिफिकेटने कोणी हिलर होत नाही. हिलर होण्यासाठी ते आत्मसात करावं लागतं, ती गोष्टीला आत्मसात करावं लागतं. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट कुठल्याही हिलरसाठी की त्यांनी हिलिंग शिकल्यानंतर जे त्याला एनर्जी एक्सचेंज भेटतो किंवा त्याला मानधन भेटतं, त्या मानधनचा उपयोग कसा करतो. जर तो त्याचा मानधनचा उपयोग देशासाठी समाजासाठी तो करत नसेल तर हिलिंगची क्वालिटी आलीच नाही, तो हिलर झालंच नाही. बरोबर. ही सर्वात पहिली गोष्ट असायला पाहिजे की हा सर्टिफिकेटचा पुढे आहे, हे कागदावर आपण ठरवू शकत नाही की हा माणूस हिलर झालेला आहे. ओके, म्हणजे एक सर्टिफिकेट उपयोगी नाही तर आपल्याला ते खरं तर आत्मसात करावं लागतं. येस, बरेच लोक विचारतात का मला सर्टिफिकेट भेटणार का, आम्ही डॉक्टर होऊ शकतो का, आम्ही टीचर होऊ शकतो का. सर्टिफिकेट ठरवू शकत नाही माणसाचं व्यक्तिमत्व, बरोबर. त्याचा कामाचा उद्देश आणि त्याचा जीवनाचा उद्देश ठरवू शकतो. तर आमचं सेंटरचा एकच उद्देश आहे, आत्महत्यामुक्त भारत. जे काही मानधन आम्हाला भेटतो त्याच्यावर 40 किट्स आम्ही अडॉप्ट केलेले आहेत. ओके. आणि बाल आश्रम्स आहेत इकडे दिल्लीमध्ये, तिकडे मुलींना 200 मुली आहेत तर त्यांचं देखण सुद्धा आपल्या सेंटरकडून केलं जातं. तर हा एक उद्देश आहे की यामध्ये सोशल वर्कचं खूप महत्त्व असतं हिलिंगमध्ये. बरोबर, म्हणजे एक समाजसेवा पण असतेच. सर नक्कीच खूपच स्तुत्य असं हे उपक्रम आहे, मात्र यामागचं तुमचा हेतू काय आहे, म्हणजे उद्देश नेमकं काय आहे. उद्देश आहे आत्महत्यामुक्त भारत. बरोबर. एक गोष्ट मी लहानपणापासून स्वतःला विचारायचं की प्राणीचे मुलगे प्राणी होतो, संत्र्याच्या झाडापासून संत्रा निर्माण होते, आंब्याच्या झाडापासून आंबा येतो, तर देवाचे आपण मुलं आहेत, आपण आपल्यामध्ये दैविक शक्ती का नाही. आपण साईबाबा का होऊ शकत नाही, आपण स्वामी समर्थ का होऊ शकत नाही, आपण दत्त भगवान का होऊ शकत नाही. तर त्याचं उत्तर हिलिंगमध्ये भेटलं की आपल्यामध्ये दैविक शक्ती आहे आणि त्यालाच हिलिंग म्हणतात. आणि त्या हिलिंगचा उपयोग आपण स्वतःच्या जीवनामध्ये करू शकतो 100% आणि दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुद्धा करू शकतो. म्हणजे की एक छोटं एक्झाम्पल सांगायला खूप इंटरेस्टिंग आहे मला की एक माणसाला हार्ट अटॅक आला तर रात्री 2 वाजता आणि ॲम्ब्युलन्स साठी येण्यासाठी सुद्धा करीब 10 ते 15 मिनिटं लागतातच. आणि तो 10 ते 15 मिनिट खूप क्रुशियल असतात. त्यावेळी डिस्टन्सिंग त्याला दिलं गेलं होतं आणि डिस्टन्सिंग दिल्यानंतर तो हार्ट अटॅक नॉर्मल झाला. ओके. त्यावेळी मला पटलं की हां, हिलिंग नियरली एवढं मोठ्या प्रमाणावर काम करायला सुरुवात होते. माझी स्वतःची मुलगीचं जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता औरंगाबाद ते पुण्याने येताना, तर ब्लिडिंगची सुरुवात झाली होती आणि ट्रॅफिक पूर्णपणे जाम झाला होता. न्यू इयरचा पहिलाच वर्ष होता. तो ब्लिडिंग थांबण्यासाठी, कारण तिला नोबल हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यासाठी कमीत कमी 50 किलोमीटर होते, त्यावेळी हिलिंगच्या सहाय्याने ते ब्लिडिंग स्टॉप केले गेलं होतं. एका मिनिटाचा आत ते 10 वर्षाच्या मुलगीचं जेव्हा ब्लिडिंग स्टॉप झालं तेव्हा वाटलं की हो, हिलिंगचा हा उपयोग होतो. हां, की आपल्यामध्ये ते दैविक शक्ती आहे आणि ते दैविक शक्ती उपयोग प्रत्येक माणूस या जगात करू शकतो. अच्छा सर, अशी माहिती देखील आहे की 5,000हून अधिक लोकांना याचा फायदा झाला आहे. काय सांगाल याबद्दल. फायदा त्यांचा विश्वास आणि फेथवर असतो. जर कोणी सांगितलं की तुम्ही मला डेमो दाखवा, तुम्ही मला हे ट्रिक दाखवा, तर दाखवू शकत नाही, कामच करत नाही. हिलिंगमध्ये श्रद्धा खूप असते. त्या म्हणतात ते इंटेन्शन ऑफ द गिव्हर, माझी इंटेन्शन काय, आणि फेथ ऑफ द रिसिव्हर, या 2 गोष्टीवर हिलिंग चालतं. तर ह्या 5,000 लोकांना श्रद्धा तर होतीच हिलिंगबद्दल, आपल्या सेंटरबद्दल, आणि त्यांना हिलिंग दिल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये चेंजेस झालेले आहेत आणि ते 500 लोकांनी शिकलेले सुद्धा त्यामध्ये आहेत आणि ते आज आपल्यासोबत उभे आहेत या आपल्या संस्थाला सर्वात मोठा सेंटर करण्यासाठी. बरं सर, नक्कीच खरं तर खूपच छान असा विषय निवडलेला आहे आणि खूपच इंटरेस्टिंग आहे. पण मला पुन्हा एकदा ते 7 चक्र त्याबद्दल पुन्हा एकदा माहिती घ्यायची आणि प्रेक्षकांना ती माहिती द्यायची आहे. मी एक सर्व प्रेक्षकांना साम टीव्हीचा एक गोष्ट सांगायला खूप आवडेल मला की कुठल्याही गोष्टीचा तुम्ही अनालाइज करता, कुठलाही 1 रुपया न खर्च करता, हे फक्त 3-4 गोष्टी करायला सुरुवात करा. फक्त 3 पॉईंट्स मी सांगणार त्यांना की चक्रच आपोआप बॅलन्स होतात. हे साम टीव्हीच्या प्रेक्षकांना माझ्याकडून एक सप्रेम भेट आहे. सर्वात पहिले की चक्रसना बॅलन्स करण्यासाठी 3 गोष्टी जर केलं तर आपोआप काही दिवसानंतर त्यांना फरक जाणवायला सुरुवात होईल. सर्वात पहिले की त्यांनी 6 अगोदर आंघोळ केला पाहिजे, बिफोर 6. आपले तन, मन आणि आत्मा पूर्णपणे बॅलन्स व्हायला सुरुवात होते. नंबर 2, त्यांनी ध्यानचा उपयोग केला पाहिजे. ध्यान 20 मिनिटं सकाळी आणि 20 मिनिटं संध्याकाळी. लोक म्हणतात मला वेळ नाही, ते नाही, वेळ ते काढू शकतात. 2 इज मेडिटेशन. 3 जी गोष्टी असते की त्यांना चॅरिटी करण्याची भावना असायला पाहिजे. 10% ऑफ युअर इन्कम, 10% ऑफ युअर टाईम दोन्ही त्यांना डोनेट करायला पाहिजे. जेव्हा ते दुसऱ्यासाठी जगायला सुरुवात करतील ते आपोआप युनिव्हर्स, कुदरत आपल्याला द्यायला सुरुवात करतो. काही करून 10% आपल्या इन्कमचं जायलाच पाहिजे. हे 3 गोष्टी सुद्धा करायला सुरुवात केली की आपोआप आपले चक्रच बॅलन्स व्हायला सुरुवात होतात. आणि चौथा आणि शेवटचं असं असतो की एक चांगलं पुस्तक
त्यांचं जीवन बदलू शकतो. दर आठवड्याला आपण एक पुस्तक कमीत कमी चांगला मोटिवेशनल आणि इन्स्पिरेशनल वाचायला पाहिजे. त्यातून जे काही आपण वाचलं फक्त वाचून दुसरं पुस्तकावर वर जाण्याच्या अगोदर ते आपण इम्प्लिमेंट करायला पाहिजे की हो खरंच मी इम्प्लिमेंट केलं की नाही. ही जी 4 गोष्टी जर त्यांनी करायला सुरुवात केली विथ डिसिप्लिन, आपोआप गोष्ट घडायला सुरुवात होते. आणि एक शेवटचं एक गोष्ट सांगतो की प्रत्येक माणसामध्ये जेव्हा ते येतात आपल्याकडे की माझे सोलार प्लेक्सेस अनबॅलन्स्ड आहे, मणिपूर चक्र अनबॅलन्स्ड आहे किंवा चक्रच अनबॅलन्स्ड, एक प्रश्न मी त्यांना सहज विचारतो. जे तुम्ही बोलतात, कमिटमेंट देतात शब्दाचा आणि वेळेचा, ते तुम्ही त्याचं पालन करतात की काय? तो लहान मुलगा असो 5 वर्षाचा, त्याला कमिटमेंट तुम्ही दिलेला, किंवा तो ऑफिसचा बॉस असो किंवा बायको असो किंवा हस्बंड असो, जर तुम्ही आपल्या शब्दाचं पालन करत नाही, जे तुम्ही बोलतात आणि जे तुम्ही टाइम्स आणि वर्डचा, तर तुमचं थ्रोट चक्र नेहमीच अनबॅलन्स असतो आणि माणूस पुढे जाऊ शकत नाही. कुठल्याही माणसाला कुठल्याही परिस्थिती जगात जर प्रगती करायचं असेल, ही शुड बी कमिटेड ऑन हिज वर्ड अँड द टाईम. हे आपण कधीच पाठत नाही. 10 मिनिटात चालतो ना, नाही केलं तर चालतं ना, तसं नाही. आपण आपल्या चक्रावर त्याचं परिस्थिती निर्माण करत आहे. खोटं बोलणं, ते बोलणं. तर यू शुड बी कमिटेड ऑन द टाईम अँड द वर्ड्स. हा 5 पॉईंट मी सांगणार आहे की प्रत्येक माणसाने हे आवर्जून करायला पाहिजे. नक्की सर, तुम्ही थ्रोट इनबॅलन्सबद्दल बोललात, मात्र यामुळे जर हिलिंग आपण केलं तर ते कशा प्रकारे बॅलन्स होईल? हिलिंग जर केलं तर आपले टॉक्सिन्स बाहेर पडतील, ब्लॉकेजेस बाहेर पडतील. जे एवढ्या वर्ष आपण लहानपणापासून जे संस्कार आपल्यावर झालेले आहेत ते बाहेर पडायला सुरुवात होतात. तर जेव्हा हे सुरुवात होतं तेव्हा आपले बॅलन्स होतात. आता हिलिंग झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी माणूस मिलियनर होत नाही, लगेच दुसऱ्या दिवशी रिलेशनशिप होणार नाही. हा तर एक मिथ आहे. यामध्ये तुम्हाला दररोज मेडिटेशनची प्रॅक्टिस करावंच लागणार, दररोज तुम्हाला योगा करावंच लागणार, दररोज स्वतःला 10 मिनिटं हिलिंग द्यावंच लागणार. आणि डाएट खूप महत्त्वाचा असतो. डाएटमध्ये नॉनव्हेज घेणं, जंक फूड खाणं, रात्री उशिरा खाणं, तर हे बरोबर नाही. तुम्ही जर डाएट घ्यायचं असेल तर डाएटला सर्वात चांगलं की तुमची प्रकृती काय आहे, वात पित्त कफ असेल तर त्याप्रमाणे तुम्ही डाएट घ्या. जर की त्याला पित्त आहे तर पित्तप्रमाणे त्याला डाएट घ्यायला पाहिजे, तर त्याला कधीही मेडिसिन लागणार नाही. हिलिंग म्हणजे काय? हिलिंग इज नथिंग बट मेडिसिन फ्री लाईफ. तो मेडिसिन घेत असेल आणि हिलिंग घेत असेल तर काहीच उपयोग नाही. ओके सर, एक जाता जाता शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की आपल्या प्रेक्षकांना, साम टीव्हीच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? एकच सल्ला देणार की जीवन जर जगायचं असेल आणि जगत असेल तर सर्वात पहिले देशाला आणा. जर देशाला तुम्ही आणू शकता तर तुम्ही जगत आहे. तर पहिला माझा मिशन काय, माझा विजन काय, या देशासाठी माझा लक्ष्य काय, याच्यावर सर्वात पहिले भार द्यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करत आहे, दर दिवशी काय करत आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. फक्त जय हिंद म्हणून, फक्त तिरंगा घेऊन फिरणं ते होणार नाही. देशासाठी जर उद्देश असेल तर खरंच आपण जीवनाचा उद्देश आपल्याला माहीत पडलेला आहे. आणि हे जर आपल्याला माहीत पडलं तर खरंच आपल्याला अभिमान आहे की मी देशाचा नागरिक आहे आणि मला गर्व आहे की मी हिंदुस्थानी आहे आणि मी पुढे जाऊ शकतो. नक्कीच धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान टिप्स अगदी सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद. नक्कीच या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.